आदरणीय ॲडव्होकेट गोरख भाऊच आम्ही म्हणणार. तर त्यांचा वाढदिवस म्हणजे आपण एक दुसऱ्या दृष्टीपण विचार करतो का आयुष्यातील एक दिवस कमी होतो. पण आम्ही असं पण सांगू का गोरखनाथ भाऊंचे जे कार्य आहे 2023मध्ये सामुदायिक विवाह झाला, जे आम्ही 52 जोडप्यांचा सामुदायिक विवाह केला. जे आदिवासी मागासवर्गीय जे आपला समाज आहे, हा समाज कुठंतरी कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी होऊन लग्न झाल्यानंतर सुद्धा ते पैसे परत फिरत बसतो. आणि आम्ही पेठ तालुक्याच्या सर्व समितींनी बैठक करून एक विचार केला का आपण कल्याण आश्रमाच्या माध्यमातून एक छोटासा उपक्रम राबवू. तर त्याच्यामध्ये हे नियोजन झालं का 52 जोडप्यांचा सामुदायिक विवाह करायचा आणि ते आम्ही दाभाडे ग्रामपंचायतमध्ये हा कार्यक्रम केला. त्यामध्ये गोरखनाथ भाऊंचं सुद्धा खूप मोठं योगदान होतं. तर आदिवासी समाज किंवा ज्या काही आता ह्या विद्यार्थिनी आहेत, खेड्यातून पेठला येणं आणि पेठ ते पुन्हा खेड्यात जाणं, हा प्रवास जो आहे, कधी गाडी वेळेवर नाही, कधी पैसे नाही, अशा बऱ्याचशा समस्या असतात. तर जी काही इथे व्यवस्था केलेली आहे मुलींसाठी तर खूप छान केलेली आहे. आई वडील कुठंतरी कामधंदा आहे, कारण आपल्याकडे बघितलं तर इतका पाऊस पडतो, पण पाऊस पडूनही उपयोग नाही. आयुष्यभर आपल्या आईबापाच्या डोक्यावर बाचकेच आहेत आणि ते आयुष्यभर बाचके डोक्यावर ठेवायचे का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर मुलींनी सुद्धा आई वडील 2 पैसे खर्च करतात आपल्यासाठी आणि ते खर्च कुठं करावे, आपण त्याचा वापर कसा करावा, याचं सुद्धा आपण हे पूर्ण कल्पना केली पाहिजे. आईबाप काबाड कष्ट दुसऱ्याच्या मळ्यात रोजगार उपलब्ध करतात आणि ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवतात. मग त्या पैशाचा तुम्ही उपयोग कसा केला पाहिजे, तर तुम्ही त्या पैशाचा शिक्षणासाठी उपयोग केला पाहिजे. आई वडिलांचा अट्टहास काय आहे का तुम्ही शिकावं, कुठंतरी एक चांगली दिशा पकडावी. म्हणून इथे हे जे काही कस्तुरबा गांधी जे मुलींचं वसतिगृह आहे, तुम्हाला एक राहण्याची सुविधा खूप चांगली आहे आणि तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे. याच्यातून उद्या तुम्ही डॉक्टर होईल, कोणी वकील होईल, कोणी शिक्षक होईल, अशा विविध प्रकार, प्रत्येकाला सरकारची नोकरी लागेल अशातला विषय नाही, पण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्ही तुमचा फायदा करून घेतला पाहिजे. का पूर्वी वसतिगृह होते पण खाण्याची खूप गैरसोय, आता तुम्हाला सर्व मिळतं, मग तुम्ही बेजबाबदार नसलंच पाहिजे असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. तुम्ही तुमचं कर्तव्याशी एकनिष्ठ असलं पाहिजे. आणि मुलींना सुद्धा आता तालुक्यात आमचे हे जेवढे कार्यकर्ते आहेत, पेठ तालुक्यातील हे संपूर्ण स्थानिक कार्यकर्ते रोजच्या रोज पेठला असतात. भविष्यात तुम्ही शिक्षणाला जाता, कॉलेजला जाता, भविष्यात टवळक्या पोरांनी कधीही तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही अधीक्षिकेला सांगणार नाही, दाबून ठेवणार. हा विषय आम्ही समजदार कार्यकर्ते म्हणून आमच्यापर्यंत आला पाहिजे. भविष्यात तुम्हाला शिक्षणात कुठं अडचण येत असेल तरी सुद्धा तुम्ही हा विषय आमच्यापर्यंत आणला पाहिजे. तुम्ही तुमचे विषय जेव्हा दाबून ठेवाल तेव्हा तुम्ही स्वतःवर अन्याय कराल. तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी सुद्धा तुम्ही आवाज उठवला पाहिजे. आणि भाऊंचा जो आज वाढदिवस तुमच्यामध्ये साजरा करतो तर खरोखर खूप छान आम्हाला पण वाटलं का मी पहिल्यांदा ह्या वसतिगृहाकडे आलो. येताना आमच्या हॉस्पिटलकडूनच येत जात होते, तो मी रोज बघतो, पण आज पहिल्यांदा बघितला. म्हणजे कंडिशन चांगली आहे तर तुम्ही शिकावं एवढी आमची सर्वांची अपेक्षा आहे. एवढे बोलून मी माझे दोन सत्य